आता आमचं सगळं आवरून झालेलं आहे, नाश्ता वगैरे करून चहा वगैरे पिऊन, आणि आता आम्ही चालला ऑफिसला. आज आम्ही नाश्ता काही रूमवर केला नाही, कारण आज रोशनी घरून आणणार होती मिसळ, आणि आता आम्ही इथे ऑफिसमध्ये बसून खातोय मिसळ. सुरुवात करूया. आमच्याकडे आज लंचमध्ये असतात मासे, अंड्याची पोळी आणि मस्त असं चिकन. आज सगळं आवडीचं आमच्या. आता आम्ही चाललोय रूमवर. आज आमच्याकडे आहेत 2 गाड्या. आणि हे बघा, हे काल बीचवर गेलेलं ना, तर ह्यांनी वाळू बघा ही अशीच ठेवली आहे. झालं काढलं नाही. ह्या बघा, ह्या तुमका असा बेडवर अर्धवट पडलेला दिसतं. तर एका गोष्टीची एका इच्छा झालेली सकाळपासून खूप, आणि त्यासाठी सगळी तळमळ चालू आहे. कंटिन्युअस फोन करताय का, कारण ती वस्तू नाही, गोष्टीची काय ती थेट कणकवलीतून येणार आहे त्याच्या मामाकडून. पण जा घेऊन येता आता काय त्याचं फोन उचलत नाही. आणि ती वस्तू खायपर्यंत येईल या ती काय समजत नाही. बसवरून येणार आहे. आपण तर त्याचे फोन हातात उचलून बघूया आता कधी येतं. तोपर्यंत इच्छा मिळली नाही. मी ते आधीच सांगलेलं 8 पर्यंत तुझी इच्छा ठेवून दे, 7 पर्यंत नको. आपल्या ठेवण्यावर काय आहे, त्याची इच्छा कधी जाऊ शकता परत. काय झालं, उचलत नाही फोन? आवाज नसेल जात. किती वाजता बोललेलं आहे तुम्ही? म्हणजे आकांक्षा बोललेलं की 6:45. 6:45 वाजत आले नाही अजून. 5 मिनिटात 10 मिनिटात येत वाटत. इच्छा जाऊ शकतं. म्हणजे माका ती गोष्ट लय पण नाही आवडत, कधीतरीच आवडतं. आता मी लिहिले किचनमध्ये जेवण बनवू. तर म्हटलं तो उद्या टिफिनसाठी भिजत काय घालूया, कारण शनिवारी बाजार नव्हतो, त्याच्यामुळे आमका भाजीपाला तर काय घेऊक नाही गावी. म्हणून म्हटलं तर कडधान्य भिजत घालू ॲक्च्युली. तर कडधान्यमध्ये आमच्याकडे हिरवा वाटाणा आणि चणे. तर याच्यातलं उद्या काय टिफिनला भिजत घालायचा ह्या विचारूया आपण त्या दोघांका. माका तर वाटतं, जेवढं मी त्यांका ओळखतं ह्या दोघांची वाटतं वेगवेगळेच असतील उत्तरा. तरी पण बघूया काय सांगतात. तर खायचा भिजत घालूया. आता चला तुमका दाखवते. 1 तास उद्या आपण कडधान्य घालू शेत भिजत. चणे काय वाटाणे? काय तर एक ठरवा, चणा काय वाटाणे? खाल्ले ना. नको मग तुमच्या मनात ते विचारलंच की त्या चणेच असेल. तुझं काय म्हणणं आहे? वाटाणे घालूया भिजत. वाटाणे नाही पण असं झालं तर तुझा याच्या विरोधात असेल. कारण तुका चणे नाही आवडत, तू खावतच नाही. काय नाही नुसतं उकडलेले. नको चणे घेऊया. आता आठवड्याभर भाजीच नाही आपल्याकडे. चणे घेऊची लागणारच नंतर. काय पण झालं माका मी उकडलेले नाही ना. बघा नक्की चालतील ना चणे? तसं मला आवडत नाही दोघं लागून. माका दोन्ही पण जाणार. आपला काही विषयच नाहीये. तर फायनल डिसिजन झालेला आहे चणे. हो ना? चालत ना चणे? ठीक आहे चालतं. चला तुला काय सांगू? माका माहिती होतंस तू वाटाणे घाल सांगतलस, आणि ती चणे, कारण त्या दिवशीच आपण वाटाणे खाल्लेलं, त्याच्यामुळे माका माहिती होतं. चणे घालूया भिजत. ओ मॅडम जी, चलो खाना बनाना है. चला बनूया. काय तर हा ना मम्माने तुझ्या दिलेले मासे मासे खाऊन राहूया. भात डाळ नको. डाळ भात करूया, मासे काय होत. चला चलो भैया. तर तुम्ही बघितलास फायनल आपला काय झाला, चणे. तर आता आपण घालूया भिजत चणे, आणि नंतर आपण करूया तर जेवणाची तयारी. बटाटे घालू नाही तर ह्या नाही होचा. बटाटे खाऊ बरे लागत थोडा. अशीच कांदा टोमॅटोची करूया की हे वाटण कांदा खोबरं हा नाही. खोबरं कांदा टोमॅटोचीच करू लागत ना. खोबरं विचारलेलं ग, पण त्यांच्याकडे नव्हतं. त्यांनी बोललेलं आज या मिळेल, पण आज आपण गेलोच नाही दुकानात. हो उद्या जाऊया आणि घेऊन येऊया. म्हणजे वाटाण्याची उसळ वगैरे करू ना तेव्हा भेटेल. चालेल.
तो तसं पण ह्याच करताना त्याला काही कमीच लागतील. बघ एवढे बस. नाही टाक पुढे. हे सगळेच टाकू का मग? सगळे होतील आता लागतील तेवढे. मग बटाटे नको लागले. हा कसं मग सोबत येऊ म्हणतं मी राहतोय. तिचं काय करायचं? तिला तिच्यासोबत जायचं पण नाही आहे आणि इथे एकटीला राहायचं पण नाही. मग त्याच्यावर ऑप्शन काय आहे? मी म्हटलं मी इथे राहते. ऑप्शन हेच तिघांनी पण जावं. मी मध्ये बसणार. काय सोल्युशन आहे इथे दोन. जसं की आम्ही मगाशी बोललो होतो की ती गोष्ट आणायची आहे, तर ती गोष्ट आणायला आम्ही चाललोय. खाऊच आहे ते. आणि विषय असा आहे की आम्ही तिघं पण जातोय, कारण ही जी मॅडम आहेत ना, हिला एकटीला पण रूममध्ये राहायचं नाही आहे आणि हिला तिच्या सोबत पण जायचं नाही आहे. तर बोलते तिघं पण जाऊ. काय सांगायचं यांना? मी एकटी जाऊ शकते, पण ती येताना वस्तू अशी मग झाली तरी पण माका तू वराडती. काय करू? अशीच कडी घालू. तर ह्या मॅडमसाठी तिघांना पण जावं लागते. मी कसं म्हणते, ती गोष्ट खाल्ल्यानंतर मध्ये मग चलत म्हणजे जास्त लागत आज जरा डाएटवर आहेत ना ते, त्याच्यामुळे म्हणून आधीच तयारी करते की ते खाल्ल्यानंतर लगेच एक्स्ट्रा चालणार. थंडी वाटत हो. चल असू दे. गाडीवरून लागतं. आमची सावली तुम्हाला दिसतच असेल. आम्ही ते की जुळ्या बहिणी. जुळ्या बहिणीची स्टोरी काय आहे हे पण आम्ही तुम्हाला सांगू एकदा. हे ह्या गावात राहतो त्यांनीच आम्हाला त्यांनीच हे आम्हाला टॅग दिला आम्हा दोघांना की जुळ्या बहिणीचं. त्याचं पण आम्ही तुम्हाला सांगतो काय ती स्टोरी. आधी जाऊन येतो आम्ही जरा. तिकडे जी तुम्हाला विंडो दिसते तिथे आमचे मैत्रिणी आहेत. ती आता घेऊन आली आहे कणकवलीवरून. हो इथे डॉगी आहे. भोंकणार तर नाही ना? हे नाही ना करू. बाजून जा. बिंदास. इकडे ना ती गाडीवाडीत तिथे राहतात आमच्या मैत्रिणी. आता आम्ही आलो इथे गाडीवाडीमध्ये. त्या आमच्या मैत्रिणी आहेत ना, ते इथे राहतात. ती जस्ट घरी आली आणि मग आता मी लगेच आलोय आमचं पार्सल घ्यायला. कुठून ते जायला बरं. इकडची गल्ली म्हणजे मुंबईचीच गल्लीसारखं वाटतं ना. चला इथे राहतात ते. हे बघा ह्यांना मी असं बसवलंय खाली आणि मी बसले चेअरवर. चला आता आम्ही वाटलं येऊचो नाही पण इलो. म्हणतो का अगोदर फोन केले की म्हटलं सेलर यात्रा म्हणजे सेलर पाठवून दे. ठीक आहे चला आम्ही आमच्या मैत्रिणींका बाय करून चालला आमचा पार्सल घेऊन. पार्सल मध्ये काय तर दाखवतं तुमका. रूमवर गेल्यावर दाखव. होय चला हो मॅडम. रूमवर गेल्यावर दाखव. हा आणि मग ते म्हणतात आम्ही सांगत होती काय छोटो डबो मोठं बऱ्यापैकी. ही बघा वाकून कशी बघते. इला बाबा रूम मध्ये एकदाची थोडीशी गप्पा मारल्या आणि इला वेळ झालेला म्हणून जास्त काही गप्पा मारल्या नाही. जेवण करून टाकूनच पळालेला. खोला मॅडम दरवाजा. चावी अगं कशाला पाहिजे? ही बघा. तुम्ही लॉक न घालता गेलात रोशनी. आम्ही लॉकलच नाही. शाने आहात ग, शाने आहात तुम्ही खरंच. आणि विचारते चावी मा पिले. नाही घेणार घेणार तुमका पण घेणार. हे बघा तिकडे येत नाही ते आमचे दादा आहेत. दिसत नाही. विचारतात किती पेमेंट.
झोळ जेवण करू जा. ह्या आधी खट ठेव, तिकडेच येऊ काय. चला दाखवतो तुमका आता काय ह्याच्या मामाने दिल्याने. आता तर ह्या दिल्याने आहे दूध. आणि बघूया आता काय वयात दूध का सकाळपासून म्हणत होत असता. थांब दाखव, सोडून दाखव, काढू का पिशवी? काढ. कशाला सांग सुट्टे सोड. पिशवी पण मस्त तुला बघ. 1 2 3 दही. थँक्यू सो मच. माझ्यावर मार जरा. थँक्यू मामा आणि मामी, पिंटू मामा पण, आजी पण, कोणी घातला नाही त्या सगळ्यांका थँक्यू थँक्यू थँक्यू. फक्त एकदा बोललंय लगेचच पाठवून दिलंय. कसं ना, सकाळपासून ते हवं होतं दही, त्यामुळे तिची जरा सकाळी ऑफिसमध्ये पण धडपड चालू होती. हे लगेच एकदा सांगितलं लगेच दिलं नाही. माझा दादा व्हिडिओ बघत असला तर मीच लाडक आहे. घरगुती दही, मस्त तूप वगैरे वरती दिलेला. वाव, मस्त असतं दही. आम्हाला खूप आवडतं. यांच्या मामाकडची जर दही आहे ना, त्याची टेस्ट खूप वेगळी आहे. म्हणजे त्याची छान लागतं टेस्ट. तूप कसं वरती आलंय गो तूप. त्यांची काय जादू होती आमका पण नाही माहिती, पण बाकीचं दही म्हणजे तसं लागत नाही. ह्यांच्या मामाकडचं आता टेस्टच त्याची छान लागते. मला पण कोणच्याकडे आवडत नाही. मी विकतचं तर जर्रा पण नाही खात. चला हो, खाऊया आता. चला. दूध घातलं ना मामी. होय, आता उद्याची तयारी चालू आहे. उद्यापासून ठरवलं नाही ना की सकाळी जायचं सायकल चालू, म्हणून तयारी करता आत्ताचा. सकाळी बघूया उठता काय, कारण सकाळी थंडी असता. मला तालमीसारखी वाटतं पण सकाळी. अरे हो, बसत नाही. पंक्चर की करा. नाही बसत आहे. सकाळी थंडी वाजली की ते उठूक नाही. हवा आपली मारून ठेवता. बघूया सकाळी आता उठा होता काय ते का समजा भीती वाटत हवा मारला. त्या दिवशी मारत होते ना, फास्ट झाला ना तो आपलं पंप. तो आलो. ही बघा हवा मारता आणि हसता बघा किती आहे. आलटून पालटून दोघा जण मारतात हवा. जमलं. बसता ना, मग बघ बसता. हिना मारलं म्हणून बसूक लागली हवा, नाहीतर हवा आधी बसत नव्हती. होय, नाही बसत होती होय ना रे. माका फुटत त्याची भीती वाटतं. जेव्हा त्याची जाई पण घाबरता नसते. त्या दिवशी माहित नाही तुला कसं डाऊन झालं आणि किती वेळ मी गोपरवलंय. काय समज नाही कसं आवाज दिलो. काय जरा ही हा बारीकपणी कवदानीला पण हवा बसता आणि मध्ये खायला जाता, पण हवा इथे लागता हाताला. दही खाल्याचे कॅलरीज बर्न झाले माझे. ते आता जास्त चालूच नको तुका. कशी आवाज दिला आता. त्याच्यातूनच हवा जातोय गरज नाही. जाता खूप हवा जाता, त्यामुळे वेळ लागतो. पंप पण गरम झालं. बस झाली ना हवा तेवढी. बघ जरा दाबून. बस झाली अजून किती. हवी तो लहान माझं वजन घ्यायला पाहिजे. 2 पंप मारते आणि बसून बघते का मग. आमचा झाला आता ह्याचा रवला. कॅलरीज बर्न करूचे जरा. माका म्हणत होता आता बस स्वतः ते का कळला चांगला. तू आणि मला बोलणार हा. हे अशी लवकर मारतील तर मी मारते. ही बघा काय करतो जान. जरा डाळ फुंगी लागली. ते शेंगे संपोपर्यंत रे बाबा माझा जीव काढला. संपले. शेंग्याची भाजी काय सांगता, किती वेळा केला रोशनी शेंगाची भाजी. एकदाच फक्त डाळी. सोड बाई, एवढे तुला कोणी मारायला सांगितले नाही. मी मारते. शेंगा डाळी घालायची. उठ उठ पिल्ल्या उठ. उठ ग उठ उठ उठ. वा वा भरली भरली पुरे ये. जमलं तुला, जमलं पाहिजे. या वा.
डोळे ढापतात म्हणून नको, मेंदू ताच ऐकता मग धर. स्वतः Be strong, girl. म्हणायचं आणि मग सांगताना दुसऱ्या कसं सांगायचं. गप द्या मम्मी ओरडत आपल्या म्हणत माझ्या पोरीला ही जाणं किती बडबडते वाटते साधी. मी कधी बडबडणार आता बडबडतेस ती काय म्हणे मी तुला आठवत नसेल पण व्हिडिओ सगळं कॅप्चर आहे. धर 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 मी मारते. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान. म्हणून तो काय पाडता करा. जा पिल्या बस जा बाई, नाही तर तुला आणि धर धर. वा किती भरली ग. ती काय ग हसते रडू तर होय आता हेअरची केअर चालू आहे. तेल वगैरे लावून घेतात. अशा प्रकारे आजचा व्लॉग आम्ही इथेच संपवतो. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग. बाय. तर चला आम्ही निघतो परत कधीही न येण्यास. मग आम्ही दोघांनी लाखांनी उडवू ते काय का. बाय. म्हणजे स्वतःच उडवता. तू का मी स्वतः जाईन. तुम्हाला उडवायची असल्यास त्यांना उडवा. नाही, आम्हाला दोघींना मिळून तुम्हालाच उडवायचं आहे. या उडवा. यावर तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काहीच म्हणणं नाही. तुम्ही मला इथून उडवलात तरी माझ्या घरचे म्हणतील का मी स्वतःच उडले आणि तुमच्या घरचे म्हणतील की ती पण स्वतःच उडली असेल. कसं बरोबर अगदी. हा. तुमचे आता काय ते तुम्हाला जे थंडी वाजते ते त्यामुळे आपण स्वतःच गेलेले बरे उडण्यापेक्षा. स्वेटर तुमचं परिधान करा आणि गप्पणे चालायला लागा. हवा तुम्हाला घेणार नाही हो उडायला. हवेला झोपणार नाही तुम्ही. थोड्या उडलात दिवसात तरी. तरी पहाल आजकाल इथे पक्षी दिसत नाही. आबाळात मीच दिसेल उडताना. ठीक आहे, बघूया. पण कर दार नाही तर मच्छर आहे. आता ती गेली आहे बाहेर चालायला, तोपर्यंत मी झोपणार. म्हणजे ती येईपर्यंत थांबू, नंतर मग झोपू. असे तिचं असं म्हणणे आहे बघा. परत आली. मला मोबाईल दे ना ती चार्जिंग लावून. हा, आज तिचं असं म्हणायचं जरा जास्त जेवली आहे. एवढी पण जेवली नाही पण तिला वाटते. म्हणजे हिच्या मम्मीने मासे दिलेले ना आफ्टर लॉंगेस्ट टाइम. खूपच दिवसांनी खाल्लं बघ. त्याच्यामुळे तिथं एक्स्ट्रा जर चालून कमी करणार burn करायचे. कॅलरीज बर्न. परत का बरे आले तुम्ही इथे? आमचा तिथला मोबाईल आम्हाला का मिळाला हो? असता. मोबाईल शिवाय मोबाईल तुम्हाला घेऊन तुम्ही उडू नका. तुम्ही जा. कशाला मोबाईल राहू दे. अहो, आम्हाला तिकडून तुमची गरज लागली तर कुठे आहे तुमचा मोबाईल? असेल इथेच कुठेतरी. शोधा म्हणजे सापडेल. हे तुम्हाला हा घ्या तुमचा तुम्हाला मोबाईल. मला वाटलं तुम्हाला दिसावयाचे बंद झाले. असं आता आम्हाला हवेत बघायची सवय झाली ना, जमिनीवरच दिसतच नाही हो. पंची बडून काय पंछी बन के उड़ता फिरू मस्त गगन में, आज मैं आबाद हूँ दुनिया की. असंच काहीतरी. नजर में असं काहीतरी आहे. चला बाय बाय. गुड नाईट. घेतलेला आपण. हो झालंय गुड नाईट. मग अशी गेलेला तरी पण चला आता ही दोघं झोपणार आहेत. मी अर्धा तास चालणार आणि नंतर झोपणार. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.